तर राम राम मित्रांनो, व्ह्यू कसा येतोय? एकदम ओके व्ह्यू येतोय ना, मस्तपैकी व्ह्यू. ओके येण्यासाठी हेड माउंटरला मोबाईल लावलाय. मला ते दाखवलं ना गेल्या व्हिडिओ मध्ये ती. आणि गाया बांधल्यात आता इकडं. ते गाय आता सोडून तिकडे नाहीच, यांना खायला टाकायचं हे काम चाललंय. आता तुम्हाला दाखवतो मी 4 वाजता, आता वाजल्या 4:30 वाजता मी गायांना कसं खायला टाकतो किंवा बांधतो हेच मग सगळं दाखवितो. बघा येड्यावाने खात्यात, हिला इथं बांधायचंय. तिकडे 3 आहेत आतमध्ये शेडमध्ये, ह्या 2 तिकडे असतात सावलीला वर. एक कुठेला असं बांधायचं ह्यांना. ह्यात खायला टाकतो मी. हे भागातलं दाखवतो तुम्हाला. तिकडे अजून एक राहिली, ही सावलीचं झाड दिसतं हे बागेचं. ह्या सावलीला मी गाया बांधतो रोज. आवाज कसा येतो एकदा कमेंट मध्ये सांगा, कारण की विषय असा आहे, वारं लय सुटलंय बेकारमध्ये. पाऊस ना पाणी नुसतं वारं सुटलंय. ही आमची मंगळू गाई, मंगळू इथं बांधलेला असतं हिला. ह्या 2 मी ह्या सावलीला बांधतो आणि त्या बाकीच्या शेड मध्ये असतात. बघा व्ह्यू कसा येतो सांगा, आणि तुमच्याकडे किती गाय आहेत ते पण कमेंट मध्ये सांगा बरं. वारं लय बेकार मध्ये सुटलंय इकडून. पाऊस नाही काय नाही, वारच लय सुटलंय. आवाज एकदम खराब येत असतो, फार येत असतो माहिती आहे. ह्या 2 गायांना इथं बांधून घेतलं. ह्या कुठेला बांधावं लागल असं. आता हे 2 ह्याला इथं बांधतो मी, त्यात कुठेला 2 इथे. हे आताच नाही, आता ह्याला खायला गव्हाणीच टाकायचं ह्या 3ला. हे त्याला वाटतंय काय काय नाही, डोक्याला लावलंय त्याला. तेव्हा मलाच भुकत आहे, मलाच भुकत आहे ती. हे यातलं खायला टाकतो. ही बी संपत आलं या, सगळं राहिलंय. एक संपलाय ऑलरेडी, हे बी संपत आलाय. पाऊस कधी पडतोय काय नाही. गाठ दिली बांधून ठेवावं लागतंय, नाही ते परत विषय. तुमच्याकडे किती गाय आहेत किंवा तुम्ही मुरघास करता का नाही कमेंट मध्ये सांगा. आणि मी आता खायला टाकतो. तर सबस्क्राईब नसलेले तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. आपल्या व्हिडिओ मस्त येत राहणार आहेत. काल आपण ह्याच्याविषयी व्हिडिओ बनवला होता, बघितला नसला तो पण बघून घ्या चॅनलवर जाऊन, हा संपल्याच्या नंतर. आणि लाईक करायला विसरायचं नाही भावना व्हिडिओला. हा मुरघास आहे. तुमच्याकडे मुरघास बनवितात का नाही, तुम्ही बनवता का नाही, कसा बनवता? आमच्याकडे ही 3 टनाचा बनवलाय मी, 1000 रुपये टनाने बनवितात. बघा तुमच्याकडे कसं आहे काय सांगा. एकदम मकाचा आहे याला मुरघास. आमच्याकडे ह्याला भूत म्हणतात, भूत भरून ठेवलाय. काही जण मुरघास म्हणतात. अशी सिस्टीम आहे. एक भरायचं आणि पायाला टाकायचं. वारं लय भयानक मध्ये सुटले. एका गाईला मी ही 2-2.5 घमेल टाकतो एका टायमाला. ही मोठं घमेल 2.5 एका गाईला. तुम्ही किती टाकता आणि किती टाइम खायला टाकता हे पण सांगा. मी 2च टाइम टाकतो. मी सकाळी उठल्याच्या नंतर मी तुम्हाला डेली रुटीन सांगतो कसं आहे गायांचं. मी सकाळी उठलो की धारा पाणी काढायच्या. धारा पाणी झाल्याच्या नंतर हे शेण हे काढून धारा काढायचं. धारा झाल्याच्या नंतर ही टाकतो ना मी आता ही कुठे टाकतो मी सकाळी रोज. आणि त्यानंतर टाकल्याच्या दूध घालायचं. दूध घालण्याचं नंतर हिरवा आणतो. किनिकोल आहे आणि कडवा आहे हिरवा. तर ते आणत असतो रोज मी. आज आणून, आज थोडं काम होतं दुसरंच, आज आणलं नाही. ते आणून ठेवतो आणि आणून कुठे करून ठेवतो 4 वाजता टाकायला. त्यानंतर मग पाणी पाजायचं. पाणी पाजून तिकडे 2 आणि तिकडे बाकीच्या 3 असे सावलीला बांधून देतो. सकाळी एक तरी 10च्या आसपास बांधून घेतले सावलीला, टेन्शनच नाही. त्याच्यावर डायरेक्ट 4:30-5 वाजता म्हणजे टाइम 4:30 वाजून गेलं तर 4:30 वाजून गेलं तर 4:30 वाजता मग काय करायचं, असं सोडायच्या. आणि कुटी जी केली हिरवी ती टाकतो. पण आज मी ही टाकतोय कारण की विषय असा झाला, आज मी हिरवं आणलंच नाही. थोडं बाहेर गेलतो सकाळी, नाही तर मग हिरवी कुटी आणतो आणि इथं भरून ठेवत असतो थोडी. मग ह्या टायमाला 4 वाजता हिरवी कुटी टाकायची. ह्याला असं ह्याला आले आणतो हे त्याला सगळ्यांना मी टाकीतो. आणि हे टाकल्याच्या नंतर थोडा वेळ बसायचं निवांत 2 तास. राईट 6:30च्या आसपास पाणी पाजायचं सगळ्यांना पुरात. पाणी पाजून झालं
6:30 वाजता 7 वाजता धाराला घ्यायचं. 7 वाजता धारा काढायच्या. सध्या काय दूध नसतं, एकच टाइम दूध आहे आमच्याकडं. ते पण त्या इकडेच येतो, लय लांबी जायची गरज नाही. झालं असं रुटीन आहे, जास्त काय नाही. मग संध्याकाळी परत अजून थोडं टाकतो कुटी आणि खुराक वगैरे टाकून घेतो. कुटीतच खुराक टाकतो मी. म्हणजे आता ही जी कुटी, ही कुटी जशी ह्या कुंड्यांनी टाकतोय किंवा गव्हाण्यांनी टाकतोय ना, मग त्यातच डायरेक्ट खुराक द्यायचं टाकून. ओलं करून नाही ठेवीत मी, त्यातच देतोय टाकून डायरेक्टच. अशी सिस्टीम आहे बघा. तुम्ही कसं काय करता कमेंटमध्ये सांगा. अजून टाकून लागलं कागद, आपण खाल्लेले कागद इकडे आले तेवढं. कुरकुरे बिरकुरे हे कोंबड्यांविषयी काल व्हिडिओ बनवला होता, ते आपल्याला करायचंय. तर 1-2 दिवसात ती पण घेऊ करून. नुसतं वारं सुटले, पाऊस तर काही येई नाही. तुम्ही कुठनं व्हिडिओ बघताय किंवा पाऊस आहे का नाही तुमच्याकडे सांगा. आता एवढंच राहिले की हे 5-6 दिवसात संपून जाईल. खायची लय पंचायत आली तुमच्याकडे, आली का खायची पंचायत ती पण सांगा. आणि येत्या काही दिवसांमध्ये असं चाललंय की आपल्या अजून गाया वाढवायच्या, 1-2 दूध वाढवायचं. कारण आता आपलं दूध कमी आहे, 35 लिटरच्या आसपास आहे. आणि मला रेट दुधाला सांगताल तर 1 लिटरला 35 रुपये रेट बसतोय, फक्त 35. तुमच्याकडं तुम्हाला किती रेट बसतो ते पण सांगा. ह्यांना जर दुसरं मॅच चालू टाकायचं, हिला 2 तिला 2, त्यांना 2 टाकून गाडीसाठी टाकून घेऊ, म्हणजे आपलं कामच होईल. पाणी पाजायला आज काय, आज हिरवं आणलंच नाही सकाळी. जरा काम होतं दुसरंच, घरी नाही, मी एकटाच घरी कोणी नाही, त्याच्यामुळं असा विषय आहे. तुम्हाला दुधाला रेट, जर तुमच्याकडे दूध असेल, तुम्हाला दुधाला किती रेट बसतो ते पण सांगा. जर नसेल, तुम्ही विकत घेत असता तर विकत कसं लिटरने घेता ते पण नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. सांगा ग गाय तर हलतच नाही. एवढं टाकून झालं की इथं पाणी टिपाड मांडल्यात, इथं पाणी पाजायचं. कुत्ता मलाच भुकतोय. डोक्याला लावलं हेड माउंट, त्यामुळे ते आपलं मोबाईल माउंट, आणि त्याच्यावरती मोबाईल लावलाय. त्याला वाटतंय की हे काय केलं ह्या बाबाने डोक्याला, ते मलाच भुकतोय. असलं काय सांगा. ही बरं आहे, घरचे मला खाऊ देत्या, कारण की सकाळच्याला मला रोज आणायला सांगतात खायला बाहेरून, म्हणजे रानातून खायला हिरवं एक टाइम कुठे. आज तसं केलंच नाही, आणायला पाहिजे नव्हतं, पण काय लय जरशे बाहेर गेलं त्यामुळं नाही आणलं. आणि व्हिडिओची क्वालिटी, आवाज कसा येतोय सांगा. व्हिडिओची क्वालिटी तशी बरीच असून लई बी खराब नसेल, पण आवाज थोडा वाऱ्यामुळं फ्लॅक्च्युएट होत असेल, आहे का नाही. आवाजाचं नाही गॅरंटी देऊ शकत. सर व्ह्यू पण कसा येतोय सांगा, कारण की व्यवस्थित अँगलला लागलाय का नाही, काय मोबाईल व्यवस्थित अँगलला लागलाय का नाही पण सांगा. इथं बाजरी पेरली आपण थोडीशी, रानात मका ही गेली, तुम्हाला ते दाखवलंय 2-3 दिवसापूर्वी टाकलाय व्हिडिओ, ती पण बघा, चेक करा. आणि अजून कंटिन्युअसली व्हिडिओ येत राहणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब नसलं गेलं तर प्लीज तेवढं सबस्क्राईबचं बटन फायदेशीर दाबून घ्यायचं, म्हणजे आपण गप्पा मारायला सोपं जाईल. आपले व्हिडिओ तुमच्यापासून येत राहतील सगळे. मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही, कारण की फक्त शेतातलेच नाही तर आपण फिरायला गेलेलो की ती सगळे व्हिडिओ टाकणार आहे. आता कसं नवीन सुरुवात आहे, भीती वाटते, थोडं समजून घ्या. काय कुणी घरी कुणी नसलं किंवा काही तरच मी व्हिडिओ बनवतोय, असं माणसांसमोर व्हिडिओ बनवायला नको वाटते, लाज वाटते, थोडी भीती वाटते. लोक काय विचार करते आणि काय म्हणते असं करतोय मी. तर हळूहळू ती पण भीती दूर होईल, 100% टेन्शन घेऊ नका. आता किती ह्यांना 2 झाली, त्यांना 2 झाली, आतमध्ये त्या गायला 2 वासराला बी टाकलं, ह्यांना अजून अर्धा टाकू. जास्त टाकलं ना नाशी त्यात शिल्लक राहतं, ते उद्याच्या खराब होऊन जाणार, काय लय राहणार आहे. त्यापेक्षा त्यांना जास्त टाकायचंच नाही, मापात टाकायचं. 2.5 ML संध्याकाळी मी बोललं जास्त टाकलं बघा. ही सकाळच्या मी 2.5 ML टाकतो, संध्याकाळी ओलं जे आहे ओलं 3 साडेतीन ML टाकतो का. पण आता कसं आहे, ओलं आज आणलंच नाही ना, त्यामुळे आम्हाला ही अजून परत धारा काढल्या, 7 वाजता धारा काढल्या, चालू करतो मी 7:30 पर्यंत धारा होत्यात. 7:30 ते मग परत थोडं टाकावं लागेल, कारण खुराक टाकायचं आहे. आता लगेच नाही टाकणार मी खुराक, 7:30 वाजता टाकणार आहे. पाणी झाल्याच्या नंतर
आता ह्यांना झालं, गाईला अर्ध टाकू आणि लाल्याला उलसूक ठेवू, असा विषय आहे. आणि आपले व्हिडिओ कसं वाटतात, काय कसं बनवायला पाहिजे, काय तुम्हाला आयडिया काय अजून असतील कमेंट मध्ये सांगा. अजून पण व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आवाज लय बरोबर येत असेल कारण की फार एवढं सुटलंय ना, पाऊसच नाही. पाऊस कधी येतोय काय माहिती. गेल्या वर्षी ह्या टायमाला सगळ्या पेरण्या झालत्या, पाऊस पण आलता भरपूर, सगळीकडे पाणी पाणी झालतं. आणि इकडं वर ना तिकडं ना ही चरायला जागा आहे गुरांना, म्हणजे काय असं मोकळं रान आहे तिकडं. पाऊस पडल्याच्या नंतर ना गुरांना चरायला सोडतो आम्ही, असा विषय. तिकडं ते बी व्हिडिओ येत्या लवकरच. पण आता पाऊसच नाही आला तर काय तिकडं एवढं वाटत. एवढं ठेवतो लाल्याला, लालू लाल्या ही जाळी काढायची, म्हणजे अजून ही वाढवायची, एवढं ही जाळी तिकडे लावायची, ही जाळी काढून त्याला लावायची कोंबड्यांच्या ह्याला. शेळ्यांची जास्त जाळीच नाही. आणि परत मग ह्या गायांनी खाल्लं की पाणी पाजून इथं बांधणार आहे 6:30 वाजता. आतली ती इथं गाय आणि तिथं 2 वाजता. ह्या गाया नाही शेडमध्ये बांधत मी, ह्या गाया शक्यतो इकडंच असतात झाडाखाली. परत इथं असं विषय. तिकडं फॉरेस्ट आहे सगळं, तिकडे आम्ही जातो फिरायला. ती व्हिडिओ येते, पाऊसच नाही पडला चांगला, नाही तर तिकडं हिरवळ झाल्यावर तिकडले व्हिडिओ टाकतो आपण मध्ये टाकू, टेन्शन काय. हो वाऱ्याला राहणार तिकडे ठेवायचं काही पंचायत आहे. कोल्ड असतो कसं भावना एकटा त्रासच होतोय. किती झालं का दावा कसं घ्यायचं, दावा घ्यायचं कसं एकट्याने लय अवघड आहे. असं करतो बाकी तो असं म्हणून असं नका बांधून घेतो. कसं ते मला वाटतं पलीकडनं गेलेलं नाही, बघतो. थोड्या वेळच्या अजून टाकावं लागणार आहे कुठे, म्हणजे पाणी पाजल्याच्या नंतर काही आलंच नाही व्यवस्थित. दगड ठेवतो एक, उडायचं नाही एक बांधताच येत नाही. थोड्या वेळच्या 4, 5, 6 किती 7 वाजता पाणी भाजल्यावर धारा काढल्या अजून टाकतो. कसा वाटला ब्लॉग मित्रांनो, आणि चला पुढच्या व्हिडिओमध्ये बघू अजून काहीतरी. अजून लई कामं राहिल्यात आपल्याला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.